जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवर हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता। एटीएस आणि एनआयएच्या मदतीने यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ। मीरा रोडमधील चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मीरा रोडमधील सुरक्षा रक्षकावरील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी जुबेरच्या घरावर मजकूर लिहिलेली चिठ्ठी समोर आलेली आहे। अल्लाहू अकबर बिस्मिल्लाह म्हणत घरात प्रवेश केलेला आहे अशा आशयाचा चिठ्ठीवर मजकूर। सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। आमदार संजय गायकवाड यांची मागणी वातावरण खराब करण्याचा हेतू नाही, पण महाराजांचा आदर झाला पाहिजे अशी ही प्रतिक्रिया। मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट। मराठीच्या मुद्द्यावरून सरकारलाच आव्हानाची भाषा केली जाते। मराठी सक्तीवरून सरकार मागे हटल्यास सरनाईकांनी राजीनामा द्यावा, राऊतांची प्रतिक्रिया। निरर्थक वाद उभा झालेला आहे। छत्रपती शिवरायांचा अपमान कोणीही करू शकत नाही। शिवाजी कोण होता पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 1979 ला पुस्तक लिहिलंय, त्यावर आज वाद उभा करायचा, चर्चेत राहायचं हे योग्य नाही अशी ही प्रतिक्रिया। बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडांविरोधात कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा, तर पोलिसांची झटापट झाल्यानंतर पुस्तक वाचनावेळीच आंदोलक ताब्यात। संजय गायकवाडांची मगरुरी अजूनही गेलेली नाही। आम्ही कायदेशीर लढाई लढणार। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंकडून भूमिका स्पष्ट। 7 मे रोजी गायकवाडांच्या मतदारसंघात जाणार, मग काय बोलायचं ते समोरासमोर बोलू, रोहित पवारांचं संजय गायकवाडांना आव्हान। अजित पवारांच्या अपघाताला 3 महिने पूर्ण झालेले आहेत। त्यानिमित्त आज रोहित पवारांनी पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये जाऊन सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। शरद पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी कुटुंबियांसाठी स्नेहभोजन। सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंसह युगेंद्र पवार, पार्थ पवार आणि इतर सदस्यांनाही निमंत्रण देण्यात आले। स्नेहभोजनाच्या निमित्तानं कुटुंब एकत्र असलं तरी राजकीय चर्चा होण्याची शक्यता। अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी व्हीके सिंगला 9 कोटी 81 लाख तर अंत्यविधीच्या दिवशी 16 कोटी 88 लाख देण्यात आले। रोहित पवारांचा आरोप, अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत बीएसआरला 145 कोटी मिळाले। रोहित पवारांच्या आरोपांमुळे खळबळ। व्हीएसआर कंपनीवर रोहित पवार आरोप करत असतानाच पार्थ पवार यांचा व्हीएसआर कंपनी विमानातून दुपारी मुंबई ते पुणे असा प्रवास। गेल्या काही दिवसात व्हीएसआर कंपनी विरोधात रोहित पवार आरोप करत आहेत। पार्थ पवारांच्या व्हीएसआर विमान प्रवासावरून अंजली दमानी यांची टीका। व्हीएसआर कंपनीच्या चौकशीची मागणी करायचं सोडून त्यात विमानामध्ये पार्थ पवार निर्धास्तपणे जातात कसे, दमानी यांचा सवाल। चार्टर्ड फ्लाईटचे पैसे कोणाच्या खिशातून, पार्थ पवार व्हीएसआर कंपनीत बसले कसे, जनतेला उत्तरं हवीत, दमानी आक्रमक। तर कर्नाटकातील एफआयआर प्रकरणामध्ये आता सीआयडी रोहित पवारांनी पुण्यामध्ये सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली। दादांच्या अपघात प्रकरणामध्ये तपासात गांभीर्यता दिसत नाही, रोहित पवारांचा आरोप। तर कर्नाटकातील एफआयआर सीआयडीकडे पाठवल्याची माहिती, मात्र सीआयडी तपास नाही तर चौकशी करणार असल्याची अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली। रोहित पवारांचं वक्तव्य। अजितदादांच्या अपघात होण्यापूर्वी दादांच्या तिन्ही घरांबाहेर पूजा कोणी केली, फोटो दाखवत रोहित पवारांचा सवाल। दादांच्या राष्ट्रवादीतील काही जण खराच्या संपर्कात, दादांच्या अपघातावेळी खराच्या खात्यामध्ये उलाढाल का वाढलेली होती, रोहित पवारांकडून संशय व्यक्त। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये विमानातील एफडीआर आणि सीडीआर मधील माहिती डाउनलोड, तपासात मदत घेण्यासाठी एनटीपीएस कंपनीची नेमणूक। एआयबी आणि डीजीसीएनं माहिती दिल्याचं रोहित पवारांकडून स्पष्ट। रोहित पवार हिरोगिरी करू पाहतायत, आमदार संजय गायकवाड यांच्याकडून रोहित पवारांवर टीका। अजित पवारांना न्याय देण्याचा खोटा आवानला जातोय असंही वक्तव्य। सुनील तटकरे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला अजित पवारांचा फोटो। व्हॉट्सअप स्टेटसवर फोटो सोबत कभी भेटो अकेले में तो गिरने लगते हैं आंसू, कुछ गम है शायद जिन्हें सहेज कर रखा है आंखों ने, असा शेर जो आहे तो अजित पवार यांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण झाल्यानंतर सुनील तटकरेंकडून ठेवण्यात आला। तर आता विधान परिषदेसाठी हालचालींना वेग आलेला आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जी आहे भाजपची ती जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रज्ञा सातव असतील, त्यानंतर विवेक कोल्हेंसह अनेक उमेदवार जे आहेत ते उमेदवारी देण्यात आलेली आहे।
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे तयार नसतील तर काँग्रेस लढणार, वडेट्टीवार सतेज पाटलांपाठोपाठ नाना पटोलेंचं वक्तव्य. विधान परिषदेच्या मोवियातील एका जागेसाठी काँग्रेसची आग्रही मागणी. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रीपद. शिवसेनेची बच्चू कडूंना ऑफर, तर मंत्रीपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिका. सूत्रांची माहिती, बच्चू कडू उद्या निर्णय जाहीर करणार. उद्या बच्चू कडूंची 12 वाजता पत्रकार परिषद. विलिनीकरणाच्या शिंदेंच्या ऑफरवर प्रहारचे पदाधिकारी सकारात्मक, मात्र विलिनीकरणानंतर प्रहारला मंत्रीपद आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवीत. पदाधिकाऱ्यांची मागणी. विधान परिषदेसाठी 70 ते 72 इच्छुक उमेदवारांची पक्षाकडे आता जी आहे ती चाचपणी केली जाते. त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जी आहे ती सुनील तटकरे यांनी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ दिल्ली दौऱ्यावर होते. काँग्रेसच्या हायकमांडमधील नेत्यांची सकपाळ यांनी भेट घेतलेली आहे. काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल आणि सकपाळ यांच्यामध्ये बैठक झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. भाजप नेते माजी खासदार संजय काकडे यांच्या मुलाचं नाव विधान परिषदेसाठी पुण्यातून राष्ट्रवादीकडून चर्चेत आहे. पुण्यातून सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे दोघेही इच्छुक असल्याची माहिती आहे. विक्रम काकडे यांचं नाव चर्चेत असल्यानं संजय काकडे हे भाजपला सोडचिठ्ठी देणार का, पक्षाकडून काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष आहे. विधान परिषदेसाठी अजून 2 दिवस बाकी आहेत. बिनविरोध निवडणूक होणं हे कायमचं चांगलं. वरिष्ठ निर्णय घेतील, फॉर्म भरला जाईल तेव्हा कळेल. सुनील प्रभूंची प्रतिक्रिया. आता पोहायत राजकीय टॉप 9 वर. महाराष्ट्रातील 14 तलाव संवर्धन प्रकल्प मंत्री पंकजा मुंडेंच्या आदेशानं रद्द. निधी व्याजासह वसूल करण्याचे आदेश. यापैकी 11 प्रकल्पांना एकनाथ शिंदे पर्यावरण मंत्री असताना मान्यता देण्यात आली होती. तसंच ठाकरेंच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या 3 प्रकल्पांचाही समावेश. बोंधू खराब प्रकरणानंतर महिनाभरानंतर रुपाली चाकणकर या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. नाशिकच्या नांदूरमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर येते. रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून बैठक झाली आहे. 15 ऑगस्टपर्यंत लायसन आणि परमिट रद्द होणार नाही. चालकांना मराठी शिकण्यासाठी सरकारकडून पुस्तिकेचं प्रकाशन होणार आहे. मंत्री लोढांच्या मुंबईतील अनेक बिल्डिंगला इंग्रजी नावं आहेत. केएम रुग्णालयाचं नाव बदलण्याआधी लोढांनी त्यांच्या ट्रम्प टॉवरचं नाव बदलावं. ट्रम्प टॉवरला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं. संजय राऊतांची मंत्री लोढांवर टीका. काँग्रेसमध्ये राहून रिस्क आहे असं वाटत असल्यानं सगळे लोक काँग्रेस सोडतायत. राहुल गांधींचं नेतृत्व काँग्रेस पार्टी भुईसपाट करणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची राहुल गांधींवर टीका. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या महायुतीच्या काळामध्ये मोती होणार. जनतेची सेवा करण्यासाठी मुंबईच्या एफडी मोडल्या पाहिजेत. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. बँकेत ठेवी ठेवताना बँकेकडून 6 ते 7% व्याज घ्यायचं. काही लागेबांधे होते का तपासायला पाहिजे अशी ही टीका. मी जर मंत्री झालो तर 1 तास 10 मंत्र्यांचं काम करेन. आमदार रवी राणांनी पुन्हा मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली. बीडच्या मस्साजो ग्रामपंचायत निवडणुकीत 84% मतदान. रेकॉर्ड ब्रेक मतदानाची नोंद. गेल्या वेळेपेक्षा यंदा 10% जास्त मतदान. करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लिलावासंदर्भात नोटीस. नारायण पाटील कारखान्याचे चेअरमन. कारखान्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती.